मतदार यादीमध्ये बदल होणार आहे. काही नावं जी आहेत ती दुबार आहेत, ही सुद्धा हटणार आहेत. SIRची मोठी मोहीम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. आपण देखील नगरसेवकांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIRची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करतात. 307 BLO आहेत. 21 ते 41% 701 आहेत. 41 ते 61% 599 आहेत. 61 ते 81% 172 आहेत आणि 11 BLO अशा आहेत की ज्यांनी 81% पेक्षा पण जास्त काम केलेलं आहे. असे म्हणजे असं काही नाहीये की BLO काम करतच नाहीये, तर काही BLO आहेत की त्यांचं झिरो काम आहे. सर 407 आहे फॉर एक्झाम्पल ठाणे विधानसभा, आम्हाला याची पर्सेंटेजची यादी नावासकट एरियाची तुम्ही आम्हाला पदाधिकाऱ्यांना शेअर केली ना, तर तिथे आम्ही सक्षम आहे निर्णय घेण्यासाठी. आता एरियावरना बऱ्यापैकी त्या दिवशी परवा दिवशी सूचना दिली आहे, ते लवकरच यादी तुम्हाला शेअर करतील. थँक्यू. आणि जे बोलताना आता मी सुद्धा चर्चा करत होतो, जे EMC आहे त्यांनी थोडंसं आता पूर्ण वेळ जास्त लक्ष देण्याचं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की जे SDO आहेत किंवा तहसीलदार आहेत ते बघतात, त्यांचं काम आहे अशी मानसिकता समज गेलेला आहे की निवडणुकीचं काम आहे तर ते राष्ट्रीय कार्य आहे, प्रत्येकाने एका यंत्रणेखाली इलेक्शन मशिनरीमध्ये काम करावं लागेल. हे जे 48, 264 आहे 307 आहे. आता मॅपिंग काही ठिकाणी जर असा कन्सर्न असेल की ही मॅपिंग झाली मग ती बरोबर झाली का चुकीची झाली, तर BLO ऍक्ट मध्ये तसे फीचर्स असे की चुकीची मॅपिंग होण्याची शक्यता जोडतोय आपण. तर इथून पुढे पण आता जे काम जे ऍक्च्युअल असणार आहे की हा मतदार साताऱ्याहून आला, यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रोग्रेस त्याच्यामध्ये दिसू शकते. आमचा एक असा प्रश्न आहे, आता सरांनी सांगितलं त्या हिशोबाने, पण त्याच्यात एक असा प्रॉब्लेम आहे. मी ते जे एवढे बसले त्यांना विचारतो तुम्ही आता कुठल्या यादीमध्ये आहात, ते आत्ताची यादी सांगू शकत नाही, पण 2002ची यादी तुम्ही त्याच्यात आम्हाला मागताय. अशा वेळी कुठे वोटर हेल्पलाईन आपला मॅडम नाही दिसणार. पोलीस स्टेशन नाही समोर गुन्ह्याने यादी देऊन बघायचं. आपल्याला इतकं व्यवस्थित एका म्हणजे किती सेकंड पहिला आलेलं, त्यामुळं नाव शोधणे किंवा याच्यासाठी वेळ लागत नाही. आपल्याला BLO ना माहिती आहे. महापालिका, सारी महापालिका और नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामीण भाग में जिला परिषद के माध्यम से जिला प्रशासन पहुंच रहा है और BLO ज़्यादा से ज़्यादा काम करे, इसके लिए महापालिका के साथ हमारी मीटिंग्स हो चुकी है. BLOs का काम अभी बढ़ रहा है और कौन से प्रभाग में, कौन से वार्ड में, कौन से BLO के पास जाना है, इसकी इंफॉर्मेशन हम सब मतदारों तक हम पहुंचा रहे. SIR का काम जो है वो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के निर्देश के अनुशंस से होता है और कुछ राज्यों में ये हुआ है. महाराष्ट्र में SIR के पहले जो मैपिंग करते हैं, वोटर मैपिंग, तो वो वोटर मैपिंग का काम अभी चल रहा है. हर BLO एक तो 2002 में जो मतदार होगा उसका मैपिंग, और जो 2002 में नहीं होगा परंतु उसके फादर 2002 के बाद वो मतदार बना है, उनका भी मैपिंग अभी चल रहा है. और उसके लिए आज यहाँ पे सर्वपक्षीय बैठक यहाँ पे नियोजित की गई थी. उसके लिए सारे नगर सेवक, नगर सेविका यहाँ पे उपस्थित थे, महापालिका के अधिकारी कर्मचारी उपस्थित थे. उस SIR के मामले में आज यहाँ पे बैठक संपन्न हुई. सर, अक्सर देखा गया कि SIR को लेकर जो है 2002 की यादी मांगी जा रही है. लोगों को अक्सर इसी का दिक्कत हो रहा है कि 2002 की यादी कहाँ से ढूंढे, वो किस तरीके से उपलब्ध होगी. वोटर हेल्पलाइन के ज़रिए सब लोग यहाँ पे सर्च कर सकते हैं, उनके फादर का नाम सर्च कर सकते हैं, उनकी मदर का नाम सर्च कर सकते हैं, ग्रैंडफादर, ग्रैंडमदर, और खुद का नाम भी इलेक्टोरल रोल में 2002 के सर्च कर सकते हैं. आज जब प्रेजेंटेशन चल रहा था तो हमने कुछ लाइव डेमो भी करके दिखाई कि कुछ सेकंडों में आपको आपका नाम इसमें वोटर इसमें पता चलेगा, और आप 2002 में कहाँ पे मतदार थे वो भी वोटर हेल्पलाइन voter.eca.gov.in या इस पे वेबसाइट पे आपको
इंफॉर्मेशन मिलेगी। सर, अनेक लोगों ने आरोप किया कि एसआईआर जो है वो चुनाव आयोग को मदद करने के लिए की जाती है। आपके माध्यम से, पारदर्शिता के माध्यम से, ताकि किसी को दिक्कत ना हो, एसआईआर का महत्व कितना है, अगर आप जनता को समझाने की कोशिश करेंगे? जो इलेक्टोरल रोल होता है वो प्योर रहना ज़रूरी है। उसके मतदार यादी के ऊपर लोकतंत्र जो है वो डिपेंड रहता है। और ये मतदार यादी कोई जो है वो प्योर रहने के लिए वो जो रियल में मतदार है उनको रिफ्लेक्ट करने के लिए वैसी मतदार यादी बनाने का एसआईआर का रीज़न रहता है। उस अनुषंग से एसआईआर की एक्सरसाइज हो रही है और पारदर्शक स्वरूप से सर्व पार्टीज़ को इन्फॉर्म करके बीएलएस भी रहेंगे उनको भी इन्फॉर्म करके ये प्रोसेस की जाएगी। सर, एसआईआर में जनप्रतिनिधि ने सहयोग करने की बात कही है, कितना उनका सहयोग आपको फायदा सर? काफ़ी अच्छी तादाद में मुझे सारी महापालिका से कोऑपरेशन मिल रहा है और मिलकर ये एक्सरसाइज एसआईआर जो होगी वो अच्छी तरह से हम कर पाएंगे। आपला मतदार यादीमध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे आणि त्या अनुषंगाने आपलं मतदार यादीमध्ये नाव असण्यासाठी ही एक्सरसाइज यापूर्वी केली गेलेली आहे। तर ही मतदार यादीची एक प्युरिफिकेशनचा प्रोसेस आहे आणि त्याकरिता आपल्या सगळ्यांनी आपण सर्व नागरिकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा। आपला स्वतःचं नाव 2002 मध्ये असेल किंवा आपल्या आईवडिलाचं नाव त्या काळामध्ये आजी आजोबांचं असेल तर ते माहिती डिटेल्स काढून ठेवावे आणि जेव्हा बीएलओ आपल्याकडे येतील तर त्याच्यामध्ये बीएलओना ही माहिती देऊन आपलं स्वतःचं नावाचं मॅपिंग करून घ्यावं। सर, हिंदी बता दीजिए।